नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागांतर्गत जी भरती प्रक्रिया आहे, गड्ड संवर्गातील जी शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया आहे, याबाबत अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे आपण RTI दाखल केला होता की या भरतीसाठी एकूण किती उमेदवारांनी 478 जागांसाठी किती उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कोणत्या प्रकल्प ऑफिससाठी किती अर्ज आले आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेत, याच्यासाठी आपण RTI माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागवली होती. तर ती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. कोणत्या प्रकल्प ऑफिससाठी किती अर्ज आलेत, त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरी प्रवर्गासाठी किती अर्ज आलेत, याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार गड्ड संवर्गातील भरती संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आणि या भरतीसाठी तब्बल 478 जागांसाठीची पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता या भरतीबाबत दाखल करण्यात आलेल्या RTIच्या उत्तरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ही सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच सरकारी भरतीच्या सगळ्या अपडेट ज्या आहेत, शासकीय भरती, सरळ सेवा भरतीच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांनी विविध यूट्यूब चॅनल आणि RTIच्या माध्यमातून विभागाकडे प्रकल्पनीय आणि अर्जनीय अर्जसंख्या मागितली होती. मात्र विभागाने भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं सांगितलं आहे आणि ही माहिती देण्यास नकार दिला आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अर्जसंख्येची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे सध्या कोणत्या प्रवर्गातून किती अर्ज आलेत याबाबत अधिकृत आकडे उपलब्ध नाही आहेत. तर अशा पद्धतीचं RTIचं उत्तर प्राप्त झालं आहे. म्हणजे सध्या अधिकृत आकडेवारी हे उपलब्ध नाही आहे, मात्र निकाल जाहीर झाल्यानंतरनं याची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्याचवेळी पाहू शकता विद्यार्थ्यांनी परीक्षा घेणाऱ्या कंपनीचं नाव देखील विचारलं होतं, म्हणजे RTIमध्ये सुद्धा टाकलं होतं. मात्र विभागाने ते देखील उघड केलेलं नाही आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कंपनीची माहिती देण्यात येईल असं विभागानं स्पष्ट केलं आहे. माझ्या आदिवासी विकास विभागाची भरती प्रक्रिया कोण घेणार आहे या कंपनीचं नाव सुद्धा सांगण्यात आलं नाही आहे. त्याचबरोबर अर्ज केलेत तर किती अर्ज, एकूण ऑफिशियल आकडेवारी सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली नाही आहे. तर या मुद्द्यावरून हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स असतील आणि उमेदवारांनी असा आरोप केला आहे की भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता दिसत नाहीये. म्हणजे कंपनीचं नाव सुद्धा समजत नाही की कोणत्या कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. काही ठिकाणी पटेक नावाच्या कंपनीबाबत चर्चा सुरू असून त्या कंपनीवर विविध जे आरोप आहेत हे केले जात आहेत. मात्र या सर्व आरोपांना अद्याप अधिकृत पुष्टी जी आहे, अधिकृत जे ऑफिशियल म्हणजे पुरावा असा बी आलेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आपण अर्जसंख्येबद्दल बोलायचं झालं तर या अगोदर सुद्धा आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार पदासाठी किती अर्ज आलेत हे जेव्हा आपण अर्ज प्रक्रिया, अर्ज फॉर्म भरत होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तर आता अर्जसंख्येबद्दल बोलायचं झालं तर शेवटच्या दिवशी जो दिलेला रजिस्ट्रेशन नंबर होता, आपण जो उमेदवारांनी आपल्याला दिला होता, या उमेदवाराच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून अर्जसंख्या 3 लाखापेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त अर्जसंख्या आलेली आहे. मात्र काही यूट्यूब चॅनल्सच्या मते प्रत्यक्ष जे ॲप्लिकेशन आहेत, खरे अर्ज, यांची संख्या 1 लाख ते 1,25,000च्या दरम्यान असू शकते. याचं कारण म्हणजे काही उमेदवारांनी फक्त अर्ज केलेले आहेत, ॲप्लिकेशन नंबर तो मग त्यांना मिळाला आहे, रजिस्ट्रेशन नंबर त्यांना मिळाला आहे, मात्र त्याने ॲप्लिकेशन फी पेमेंट केलं नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही आणि या कारणामुळे असे कमी अर्ज होऊन 1 लाख ते 1,50,000च्या आसपास अर्ज जे आहे, अर्जसंख्या असू शकते. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे हे लक्षात ठेवायची आहे की रजिस्ट्रेशन क्रमांक आणि प्रत्यक्ष जे व्हॅलिड ॲप्लिकेशन आहेत, वैध ॲप्लिकेशन, अर्जसंख्या यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो. कारण अपूर्ण अर्ज असतील ते बाद होतील. त्याच्यानंतर डुप्लिकेट नोंदणी असेल, एका उमेदवाराने डबल केलं असेल तर ते सुद्धा बाद होतील. आणि काही तांत्रिक कारणामुळे अर्जसंख्या म्हणजे समजा आता 5,000 आहे, 5,000 नंतर 10,000 उमेदवाराचं डायरेक्टली मधले अर्ज कॅन्सल झाले असतील तर तांत्रिक कारणामुळे जास्त संख्यासुद्धा दाखवली जाऊ शकते, दिसू शकते. या कारणामुळे 1 ते 1.5 लाखपर्यंत अर्जसंख्या असण्याची शक्यता आहे. यामध्ये सुद्धा
पुन्हा जेव्हा परीक्षा देणारे उमेदवार जे आहे हे थोडेसे अजून 5-10 हजारांनी कमी येऊ शकतात. त्यामुळे सध्या कोणत्याही अंदाजावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती जी आहे ही येईपर्यंत थांबा, संयम बाळगा आणि विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट तपासा, कारण त्याच ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट प्राप्त होतील. आपण सुद्धा अपडेट चेक करतोय आणि तुमच्यापर्यंत ह्या अपडेट पोहोचवण्याचं काम हे करत असतो. तर सध्या RTIच्या उत्तरानुसार विभागाची भूमिका ही स्पष्ट आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल आणि त्यामुळे उमेदवारांनी अफवांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या भरतीबाबत पुढे कोणतीही नवीन अपडेट, अर्जसंख्या, अपेक्षित कट ऑफ आणि निकालासंदर्भात माहिती आली तर सर्वात आधी आपल्या चॅनलवर ही अपडेट दिली जाईल आणि यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.